नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 फेब्रुवारी। तर आपल्या डेली करंट अफेअर्स या सिरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे या ठिकाणी। 68वे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026। तर बघा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 मधील ही 68वी आवृत्ती असणार आहे। ठिकाण असणार आहे पुणे जिल्ह्यातील वाघोली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे। कालावधी आहे 18 ते 22 मार्च 2026 दरम्यान। याचे आयोजन केलेले आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, राष्ट्रीय तालीम संघ पुणे आणि रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशन वाघोली। यामध्ये 42 शहर आणि जिल्हा कुस्तीगीर संघातील सुमारे 840 मल्ल सहभागी होणार आहेत। विजेत्यास महाराष्ट्र केसरी किताब आणि 1 किलो चांदीची गदा देण्यात येणार आहे। यामध्ये गादी आणि माती अशा दोन्ही विभागात कुस्त्यांचे आयोजन करण्यात येणार आहे। तर 68वे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये पुणे जिल्ह्यातील वाघोली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत। नेक्स्ट आहे, महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा साहित्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे। ज्येष्ठ कादंबरीकार आणि कवी भालचंद्र नेमाडे यांना 2025-26 सालासाठीचा महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना याच वेळी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे। मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी 18 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे या पुरस्कारांची घोषणा केली आहे। भालचंद्र नेमाडे हे त्यांच्या कोसला, बिढार आणि हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ यासारख्या अजरामर साहित्यकृत्यांसाठी ओळखले जातात। नेमाडे यांना त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल यापूर्वी ज्ञानपीठ, पद्मश्री आणि साहित्य अकादमी या सर्वोच्च पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे। मराठी साहित्यामध्ये देशवाद ही संकल्पना मांडण्याचे आणि ती रुजवण्याचे मुख्य श्रेय भालचंद्र नेमाडे यांना जाते। तर बघा, ज्येष्ठ कादंबरीकार आणि कवी भालचंद्र नेमाडे यांना 2025-26 सालासाठी महाराष्ट्र शासनाचा साहित्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। नेक्स्ट आहे, युरोपियन युनियनने त्यांचे पहिले युरोपियन कायदेशीर प्रवेशद्वार कार्यालय कोठे सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली या ठिकाणी। 18 फेब्रुवारी 2026 रोजी युरोपियन युनियनने त्यांचे पहिले युरोपियन कायदेशीर प्रवेशद्वार कार्यालय नवी दिल्ली, भारत येथे सुरू केले आहे। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील कायदेशीर सहकार्य मजबूत करणे आणि व्यापार, गुंतवणूक व नियमावलीमध्ये सुसूत्रता आणणे हे या कार्यालयाचे मुख्य उद्दिष्ट आहे। हे कार्यालय भारतीय कायदेतज्ञ, व्यावसायिक आणि धोरणकर्त्यांना युरोपियन कायद्यांच्या संदर्भात अचूक माहिती आणि तांत्रिक मार्गदर्शन पुरवणार आहे। युरोप बाहेर स्थापन झालेले हे पहिलेच कार्यालय असून भारत युरोपियन युनियन धोरणात्मक भागीदारीमधील हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे। युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला डिअर लियन यांनी 27 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित 16व्या युरोपियन युनियन भारत शिखर परिषदेत या पायलट प्रोजेक्टची घोषणा केलेली होती। हा प्रकल्प नवीन युरोपियन युनियन भारत धोरणात्मक आणि युनियन ऑफ स्किल्स या संवाद कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिहार हे राज्य। फेब्रुवारी 2026 मध्ये बिहार हे राज्य अधिकृतपणे पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे। मुंगेर जिल्ह्यातील शेवटचा कट्टर सशस्त्र माओवादी कमांडर सुरेश कोडा यालाच मुस्तकीन असे म्हटले जात होते। तर याने 18 फेब्रुवारी 2026 रोजी आत्मसमर्पण केल्यामुळे हे यश मिळालेले आहे। या आत्मसमर्पणानंतर बिहारमधील सशस्त्र नक्षलवाद्यांची सक्रिय साखळी आणि त्यांचे जाळे पूर्णपणे संपुष्टात आलेले आहे। 2012 मध्ये बिहारमधील 23 जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव होता, जो आता शून्यावर आला आहे। बिहारच्या आधी मध्य प्रदेश राज्याने डिसेंबर 2025 मध्ये स्वतःला नक्षलमुक्त घोषित केलेले आहे। तर बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये बिहार ह्या राज्याने अधिकृतपणे पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेले आहे। केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देशाला नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे। नेक्स्ट आहे, AI इम्पॅक्ट समिट इंडिया 2026च्या आयोजकांनी कोणत्या विद्यापीठाला कार्यक्रमातून काढून टाकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गलगोटियास विद्यापीठ। नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मधून आयोजकांनी गलगोटियास विद्यापीठाला बाहेर काढलेले आहे। विद्यापीठाने त्यांच्या स्टॉलवर प्रदर्शित केलेला ओरियन हा रोबोटिक कुत्रा स्वतःचा नवा शोध असल्याचे सांगून चुकीची माहिती दिलेली होती। तपासांती असे समोर आले की हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या युनिट्री कंपनीचा
युनिट्री गो 2 मॉडेल होता. दुसऱ्या देशातील बनावट उत्पादन स्वतःचे सांगून प्रदर्शित करणे हे समिटच्या आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले गेले. गलगोटियास विद्यापीठ हे ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे स्थित एक खाजगी विद्यापीठ आहे. इंडिया या इम्पॅक्ट समिट 2026 कालावधी आहे 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान. स्थळ आहे नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याचे आयोजन केलेले होते. याची थीम होती लोक, ग्रह आणि प्रगती आणि या समिटचे मुख्य लक्ष होते जबाबदार AI, आरोग्य, शिक्षण आणि शेतीमध्ये AIचा वापर. नेक्स्ट आहे दिल्लीत 75 CM श्री शाळांचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धर्मेंद्र प्रधान. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 18 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील सरोजिनी नगर येथे 75 CM श्री विद्यालयाचे उद्घाटन केले. हे प्रकल्प सरकारी शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करून त्यांचे रूपांतर उत्कृष्टता केंद्र यामध्ये करण्यासाठी राबवले जात आहेत. या शाळांमध्ये देशातील पहिले AI आधारित सर्वसमावेशक शिक्षण मॉडेल लागू करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी ICT लॅब्स, डिजिटल लायब्ररी, लँग्वेज लॅब्स आणि करिअर समुपदेशन लॅब्सची सोय करण्यात आलेली आहे. लँग्वेज लॅब्समध्ये जर्मन, जपानी, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांसाठी ही लॅब्स ओपन करण्यात आलेले आहेत. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना GEE, नीट, CUET, CLAT आणि NDA यासारख्या परीक्षांच्या तयारीसाठी एक विशेष डिजिटल पोर्टल देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिझाईन आणि मेकाट्रॉनिक्स यासारख्या विषयांचे प्रशिक्षण देण्यासाठी मल्टी सेक्टरल स्किल लॅब्सची स्थापना करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना खासगी शाळांच्या तोडीच्या सुविधा आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे. नेक्स्ट आहे 23वी आंतरराष्ट्रीय जीवन विज्ञान आणि आरोग्य तंत्रज्ञान शिखर परिषद बायो एशिया 2026 कोठे आयोजित करण्यात आली. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी. बायो एशिया 2026 ही 23वी आंतरराष्ट्रीय जीवन विज्ञान आणि आरोग्य तंत्रज्ञान शिखर परिषद 17 आणि 18 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली. ही परिषद हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आणि हायटेक्स एक्झिबिशन सेंटर येथे पार पडली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते 17 फेब्रुवारी 2026 रोजी या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या वर्षीची परिषदेची थीम होती टेक बायो अनलेस्ड AI ऑटोमेशन अँड द रिव्होल्युशनरी चेंजेस इन लाईफ सायन्स. या परिषदेत 50हून अधिक देशातील 4000 पेक्षा जास्त प्रतिनिधी आणि 500हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला. परिषदेत आरोग्य सेवा आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता व ऑटोमेशनच्या वापरावर विशेष भर देण्यात आला. जैवतंत्रज्ञान म्हणजे जीव किंवा त्यांच्या घटकांचा उपयोग करून औद्योगिक, वैद्यकीय, कृषी आणि पर्यावरणीय उत्पादने व सेवा विकसित करण्याची प्रक्रिया होय. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर अंतिम असेंब्ली लाईन कोठे बसवण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेमागल. भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कर्नाटकातील वेमागल जिल्हा कोलार येथे बसवण्यात आली आहे. हा प्रकल्प टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स आणि एअरबस यांचा संयुक्त उपक्रम आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मुंबईतून व्हर्च्युअली याचे उद्घाटन केले. मेक इन इंडिया अंतर्गत येथे एअरबसच्या EH-125 हेलिकॉप्टरची निर्मिती केली जाणार आहे. सुरुवातीला या केंद्रात दरवर्षी 10 हेलिकॉप्टर्स तयार केले जातील, जी क्षमता भविष्यात वाढवण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ग्रेट निकोबार बेटांमधील कोणत्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल. ग्रेट निकोबार बेटांमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल या प्रकल्पाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी मान्यता दिलेली आहे. 16 फेब्रुवारी 2026 रोजी NGTच्या 6 सदस्यांच्या विशेष खंडपीठाने या 72,000 ते 92,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला अंतिम मान्यता दिली. यातील आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनलची क्षमता दरवर्षी अंदाजे 1.6 कोटी कंटेनर हाताळण्याची आहे. हा प्रकल्प मलक्का समुद्रधुनीजवळ जागतिक व्यापार मार्गावर भारताचे नियंत्रण मजबूत करेल आणि देशाच्या धोरणात्मक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये ICTT सह ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, वीज प्रकल्प आणि एकात्मिक टाउनशिपचा समावेश आहे. कोरल रीफ म्हणजे पोळे, लेदरबॅक, कासव आणि शोम्पेन जमातीच्या संरक्षणासाठी तज्ज्ञ समितीच्या देखरेखीखाली कडक अटी यासाठी घालण्यात आलेले आहेत. नेक्स्ट आहे भारत फ्रान्स वार्षिक संरक्षण संवाद 2026 कोठे आयोजित करण्यात आला होता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेंगळुरू.
17 फेब्रुवारी 2026 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथे 6व्या भारत फ्रान्स वार्षिक संरक्षण संवादाचे आयोजन करण्यात आले. या संवादाचे सहअध्यक्षपद भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे सशस्त्र दल मंत्री कॅथरीन वॉट्रिन यांनी भूषवले. फ्रान्सच्या संरक्षण मंत्री झाल्यानंतर कॅथरीन वॉट्रिन यांचा पहिलाच भारत दौरा होता. या बैठकीत दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य कराराचे पुढील 10 वर्षांसाठी नूतनीकरण करण्यात आले. भारतात हॅमर क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही मंत्र्यांनी टाटा एअरबेस प्रकल्पांतर्गत कर्नाटकातील वेमगल येथे H-125 लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनची आभासी पाहणी केली. राफेल विमानांमध्ये 50% पर्यंत स्वदेशी साहित्याचा वापर वाढवणे आणि भारतातील देखभाल व दुरुस्ती सुविधांचा विस्तार यावर चर्चा करण्यात आली. 5वी आवृत्ती 11 ते 13 ऑक्टोबर 2023 दरम्यान फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेली होती. दोन्ही नेत्यांनी मुंबई येथे भारत फ्रान्स इनोव्हेशन फोरमचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेषण वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट आहे सिंधू पाणी वाटप करार रद्द झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणत्या नदीचे अतिरिक्त पाणी कठुआ आणि सांबा येथे वळवण्याची योजना आखली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रावी. सिंधू पाणी वाटप करार स्थगित किंवा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर सरकारने रावी नदीचे अतिरिक्त पाणी कठुआ आणि सांबा जिल्ह्यांकडे वळवण्याची योजना आखलेली आहे. शहापूर कांडी धरण प्रकल्प हा पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या सीमेवर असून याच्या पूर्णत्वामुळे रावीचे पाणी वळवणे शक्य झालेले आहे. या योजनेमुळे जम्मू विभागातील सुमारे 32,000 हेक्टरपेक्षा जास्त कोरड्या जमिनीला सिंचनाचा थेट फायदा मिळेल. पाकिस्तानच्या विरोधामुळे 1980च्या दशकापासून रखडलेला झेलम नदीवरील तुळबुल प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची योजना सरकारने आखली आहे. शहापूर कांडी धरणाचे काम 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून एप्रिल 2026 पासून पाणी पुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे. या हालचालींचा मुख्य उद्देश पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखून स्थानिक शेती आणि जल व्यवस्थापन मजबूत करणे हा आहे. सिंधू पाणी करार हा 19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेला पाणी वाटप करार आहे, जो आता रद्द झाल्याने भारताला या नद्यांच्या पाण्यावर अधिक अधिकार मिळालेले आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानात गामिनी या मादी चित्त्याने 3 पिल्लांना जन्म दिला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुनो राष्ट्रीय उद्यान. कुनो राष्ट्रीय उद्यान येथे दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या गामिनी या मादी चित्त्याने फेब्रुवारी 2026 मध्ये 3 पिल्लांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या घटनेची अधिकृत घोषणा केली. या 3 पिल्लांच्या जन्मामुळे भारतातील चित्त्यांची एकूण संख्या 38 वर पोहोचलेली आहे. भारतात जन्मलेल्या आणि सध्या जिवंत असलेल्या चित्त्यांच्या पिल्लांची संख्या आता 27 झालेली आहे. गामिनी ही दुसऱ्यांदा आई बनली असून यापूर्वी तिने पिल्लांना जन्म दिला होता. प्रोजेक्ट चित्ता ही मोहीम 2022 मध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली होती. या प्रकल्पाचा उद्देश 1952 पासून भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांचे पुनर्स्थापन करणे हा आहे. याच महिन्यात आशा नावाच्या नामिबियातून आणलेल्या चित्त्याने देखील पिल्लांना जन्म दिलेला होता. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने खोरोमशर 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तैनात केले आहे? तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इराण. फेब्रुवारी 2026 मध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने खोरमशर 4 हे क्षेपणास्त्र त्यांच्या अत्यंत सुरक्षित अशा भूमिगत क्षेपणास्त्र शहरांमध्ये तैनात केलेले आहे. या क्षेपणास्त्राला खैबर या नावाने ओळखले जाते. हे एक मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याची रेंज 2000 किलोमीटर असून ते इस्रायलसह मध्य पूर्वेतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे 1500 किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते. यामध्ये लिक्विड फ्युएल वापरले जाते, परंतु ते प्रदीर्घ काळ साठवून ठेवण्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे हे क्षेपणास्त्र कमी वेळात दागता येते. अमेरिकेसोबतचा तणाव आणि प्रादेशिक सुरक्षेच्या कारणास्तव आपली संरक्षण सज्जता सिद्ध करण्यासाठी इराणने हे पाऊल उचललेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच प्रवीणा देशपांडे यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभिनेत्री. अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे 17 फेब्रुवारी 2026 रोजी वयाच्या 60व्या वर्षी निधन झाले. त्या बऱ्याच काळापासून रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. प्रवीणा देशपांडे यांनी चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सिरीज अशा सर्व माध्यमात काम केले होते. सलमान खानच्या रेडी चित्रपटातील शालिनी चौधरी या भूमिकेमुळे त्या विशेष प्रकाशझोतात आलेल्या होत्या. याशिवाय त्यांनी एक विलन, गब्बर इज बॅक, परमाणू, मुंबई मेरी जान आणि डी डे यासारख्या हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्या शेवटच्या वेळी नेटफ्लिक्सवरील तस्करी या वेब सिरीजमध्ये दिसलेल्या होत्या. नेक्स्ट आहे जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 20 फेब्रुवारी रोजी.
जागतिक सामाजिक न्याय दिन दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 2007 मध्ये या दिवसाची स्थापना केली असून 2009 पासून हा दिवस नियमितपणे साजरा केला जातो। याचा उद्देश आहे गरिबी, बेरोजगारी, लिंगभेद, शारीरिक भेदभाव, निरक्षरता आणि सामाजिक विषमता यासारख्या समस्यांवर आवाज उठवणे आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे। समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी, अधिकार आणि सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस पाळला जातो। 2026 ची थीम आहे सामाजिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी नूतनीकृत वचनबद्धता। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।